फार्मा झाल्यानंतर असं वाटलं होतं की यार मी आयटी मध्ये जाईल किंवा मग आयटी का निवडू किंवा आयटी का घेतलं? फार्मा फील्ड चूज करताना एक जनरल लोक विचार काय करतात की फार्मसी करून मेडिकल टाकू, बरोबर. जॉब करू कंपनीमध्ये, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या फील्डचे प्रोडक्शन असते, R&D असते, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, बरोबर. मध्ये सेल्स मध्ये पण असते. करेक्ट. आणि भरपूर लोकांना हे माहित नाही की आयटी मध्ये सुद्धा, फार्मसी मध्ये सुद्धा आयटीचे जॉब आहेत. करेक्ट. वेगळे डोमेन आहेत. एक लाईफ सायन्स म्हणून डोमेन आहे आयटी मध्ये. ओके. त्याच्या थ्रू तुम्ही आयटी मध्ये एंट्री करू शकता. आयटी मध्ये जी सुरुवात झाली इनिशियल स्टेज किंवा आयटी मध्ये कसं आपल्याला माहित झालं त्या फील्ड कशा आहेत, कुठून सुरुवात केली किंवा कशी सुरुवात केली ते आपल्या जरा व्ह्यूअर्सला कळेल. पूर्ण अभ्यास केल्यानंतर समजलं की ह्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट पेक्षा आयटी मध्ये जरा ग्रोथ आहे. बरोबर. त्या लाईफ सायन्स मध्ये एक प्रोफाईल फार्माकोव्हिजिलन्स म्हणून आहे, बरं. दुसरी CDM क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, ओके. आणि तिसरी मेडिकल कोडिंग. ओके. तर या तिन्ही मध्ये तर डोमेन, प्रोफाईल आणि कुठल्या कुठल्या कंपनीज मध्ये हे फार्माचे जे प्रोजेक्ट नॉन आयटी वाले म्हणा किंवा फार्मावाले आयटी मध्ये यायचं म्हणलं की त्यांना आधी वाटतं की कोडिंग असेल की नाही म्हणत. तर मग तो पार्ट आहे का लाईफ सायन्सच्या डोमेन मध्ये? तर मी फार्माकोव्हिजिलन्स का चूज केलंय, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट आणि मेडिकल कोडिंग. ओके. म्हणजे असं म्हणजे मी कोणत्या गोष्टी जाऊ नये म्हणून नाही म्हणत, तरी फार्माकोव्हिजिलन्स असं आहे की त्याच्यात तुम्ही स्वतःला ग्रो करू शकता. करेक्ट. म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या लेवल पर्यंत तुम्ही ग्रो करू शकता. टेस्टिंग, डेव्हलपर आणि लाईफ सायन्स एक क्वाईट डिफरंट आहे एकदम. याचं ऍक्च्युअली तुम्ही एखादा ड्रग लॉन्च केला, लोक तो घेतात ते बरोबर, पण त्याच्यावर कंट्रोलच नसणार. त्या ड्रग कसा लोकांवर वर्क करतो, डेव्हलपमेंट असेल, टेस्टिंग असेल किंवा जे काय आयटी रिलेटेड फील्ड आहेत हे सगळे ऑफिस मध्ये बसूनच वगैरे सगळं करतात. तर मग तुम्ही पण त्यांच्या सोबतच त्या टीम बरोबरच असता की तुमच्या वेगळे? आणि त्या डेटाबेस मध्ये काही क्वेरी असतील, काही एरर असतील, तर त्याच्यासाठी जे कोर टेस्टिंग वाले डेव्हलपर या लोकांचा आम्हाला सपोर्ट घ्यावा. की आयटी मध्ये पण आपली एक फील्ड आहे, म्हणजे तुमचीच जर सर फार्मा जर केला असेल ना तर तुमचीच कोर फील्ड, तुमच्याच कोर फील्ड वरती तुम्हाला काम करायचंय. त्यात काही प्रोफाईल आहेत, लाईफ सायन्स सारखे डोमेन आहे. त्याच्यामध्ये पॅकेज वगैरे कसं आहे? कारण कसं असतं ना एखाद्या वाटते की आम्ही नॉन आयटी मधून आयटी मध्ये जातो, प्रत्येकाला सेमच क्रायटेरिया येणार. बरोबर. तुमचा परफॉर्मन्स, बरोबर, तुम्ही कसं वर्क करता तिथं, तुम्ही किती डेडिकेशन देता. करेक्ट. ह्या गोष्टी आणि तुमची ग्रोथ पण त्याच्यात होतच राहणार. तर तुम्हाला आयटी मध्ये जर यायचंच असेल त्याच्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग करणं, BCS ह्या गोष्टी करणं, फार्मामधून सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. फक्त याची ही अशी प्रोसेस, तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं तर कॉम्पिटिशन मॅटर करत नाही. ऍब्सोल्युटली करेक्ट. ऍक्च्युअली तिथे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह केलं, कॉम्पिटेटर किती आहेत काय त्याच्याशी काही फरक पडत. हॅलो एव्हरीवन, आज आपल्या आयटी वाला देव ह्या चॅनलवरती मी एक विशेष गेस्टला आज इन्व्हाइट केला आहे. आणि बरेचसे आयटी मध्ये जे जॉब करता, एक्सपिरियन्स आहे लोक, त्यांना आपण खूप बोलवलं. बट आज आपण स्पेशल गेस्ट बोलू शकतो, कारण असं आहे ना की एक कोर आयटी नाहीये, फील्ड नाहीये, आणि तो पण आयटी मध्ये वर्किंग आहे. ऑलमोस्ट 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि मी असं का बोलतो की कोर आयटी फील्ड नाहीये, की फार्मा झालेला आहे आणि आपण असं बोलू शकतो की नॉन आयटी टू आयटी, बट त्यांच्याच फील्डमध्ये, त्यांच्याच कोर फील्डमध्ये तो वर्किंग आहे. दीपक आहे. आणि लाईफ सायन्स जर तुम्हाला माहित असेल डोमेन, आणि बऱ्याचशा आपल्या लोकांना कसं असतं की आपल्या जे कॅन्डिडेट आहेत आपले सगळे, म्हणजे जे काय आपण एरियामध्ये इंजिनिअरिंग करतो किंवा आपण जे फार्माची इंजिनिअरिंग नाही म्हणता ना त्याला, फार्मा वगैरे करतो, त्यांना असं माहित नाही की आयटी मध्ये अशा फील्ड आहेत की ज्या की त्या कोर रिलेट करतात. लाईफ सायन्स डोमेन असेल, अजून काही फार्माचे जे काही डोमेन असतील जे आपण दीपकशी डिस्कस करूयातच, बट हे माहित नाहीये. तर जे लोक फार्मामध्ये आहेत किंवा जे मेडिकलच्या बॅकग्राऊंडमध्ये आहेत त्यांचे एक आयटी मध्ये, त्यांचा एक अशा कोर फील्डमध्ये लाईफ सायन्स सारखे डोमेनमध्ये एक प्रोफाईल म्हणा किंवा हे आहे, तर हे आहेत. ओके. सो जर तुम्हाला हे माहीत नसेल आणि जर तुम्हाला कसं अप्लाय करायचं, काय करायचं, कोणते प्रोफाईल आहेत, काय आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेऊया दीपक सोबत. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. आणि येस, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच आयटी रिलेटेड पॉडकास्ट आणि व्हिडिओज घेऊन येत असतो. सो दीपक, वेलकम टू आयटी वाला देव ह्या युट्यूब चॅनलवरती. आणि येस, शॉर्ट इंट्रोडक्शन. हो, माझं नाव दीपक नामदेव जायब आहे. ओके. मी डिग्री सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी तळेगावून केलेली. ओके. त्याच्यानंतर मी PG केलेली M.Pharm, ती मी सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी कोंडवा इथून केलेली. ओके. आणि आयटी मध्ये मला टोटल आता 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ओके. जेव्हा आता कसं आहे ना की आपण एक फील्ड चूज करतो की जसं इंजिनिअरिंग म्हणा, फार्मा म्हणा, अजून BCom हे ते, तर फार्मा झाल्यानंतर
असं वाटलं होतं की यार मी IT मध्ये जाईल किंवा मग IT का निवडू किंवा IT का घेतलं? अच्छा, हां. आता मोस्ट ऑफ वे फार्मा फील्ड चूज करताना एक जनरल लोक विचार काय करतात की फार्मसी करून मेडिकल टाकू, बरोबर. जॉब करू कंपनीमध्ये, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या फील्ड प्रोडक्शन असते, Correct. R&D असते, रिसर्च Correct. अँड डेव्हलपमेंट बरोबर. मध्ये, सेल्स मध्ये पण असते. करेक्ट. आणि भरपूर लोकांना हे माहित नाही की IT मध्ये सुद्धा, फार्मसीमध्ये सुद्धा IT चे जॉब आहेत. करेक्ट. पण जेव्हा मी डिग्री कंप्लीट केली, डिग्री कंप्लीट केल्यानंतर एवढं त्या गोष्टीचं काही नॉलेज नव्हतं. Correct. पण जेव्हा M.Pharm पूर्ण केलं त्यावेळेस नंतर कळलं की ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा IT मध्ये फार्मसीवाल्यांसाठी जॉब आहेत. ओके. म्हणजे त्याचे वेगळे डोमेन आहेत. एक लाईफ सायन्स म्हणून डोमेन आहे IT मध्ये. ओके. त्याच्या थ्रू तुम्ही IT मध्ये एंट्री करू शकता फार्मसी केल्यानंतर सुद्धा. म्हणजे जेव्हा फार्मा झालं, जेव्हा हो. म्हणजे ग्रॅज्युएशन झालं फार्मामधून, आणि तेव्हा मग खूप सारे लोक असतात की आपण ते लायसन काढू, आपण मेडिकल हो, करू right. किंवा मग आपल्या मेडिकलच्या ह्याला जॉब करू किंवा काय करू. IT मध्ये जी सुरुवात झाली, इनिशियल स्टेज, किंवा IT मध्ये कसं आपल्याला माहित झालं त्या फील्ड कशा आहेत, कुठून सुरुवात केली किंवा कशी सुरुवात केली, ते आपल्या जरा व्ह्युअर्सला कळेल का? ओके, हां. तर मी IT ची सुरुवात कशी केली, मी डिग्री झाल्यानंतर PG ला ऍडमिशन घेतलं. PG ला जेव्हा माझा तो कोर सब्जेक्ट होता फार्माकोव्हिजिलन्स. ओके. आता तो फार्माकोव्हिजिलन्स मोस्ट ऑफली दोन गोष्टी ओरिएंटेड होता. एक लाईफ सायन्स जे डोमेन IT मधलं त्याच्यासाठी, आणि दुसरा R&D साठी, रिसर्च अँड Okay. डेव्हलपमेंट साठी. ओके. पण ह्या दोन गोष्टीचा एक पूर्ण अभ्यास केल्यानंतर समजलं की ह्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट पेक्षा IT मध्ये जरा ग्रोथ आहे बरोबर. त्या लाईफ सायन्स मध्ये. मग त्यातले मोस्ट ऑफ मेन IT मध्ये एंट्री करायसाठी 3 मेन पार्ट आहेत त्याच्यातले Okay. लाईफ सायन्स मधले. ओके. एक प्रोफाईल फार्माकोव्हिजिलन्स म्हणून आहे, बर. दुसरी CDM क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, ओके. आणि तिसरी मेडिकल कोडिंग. ओके. तर या तिन्ही मध्ये म्हणजे चांगलं करिअर करू शकता. पण त्यातून मग मी त्या तिन्ही पैकी मला जे व्यवस्थित वाटलं, म्हणजे जे ग्रोथला पुन्हा अजून चांगलं वाटेल, म्हणजे मला तिथं मी व्यवस्थित करू शकतो असं Okay. फार्माकोव्हिजिलन्स मी चूज केलेलं. आता असं झालंय ना की जे फार्मामध्ये स्टुडंट आहेत किंवा अजून मेडिकल साईडला जे आहेत ना, त्यांना हे माहीतच नाही की अरे कुठल्या कंपनीमध्ये कुठली प्रोफाईल आहे, कुठल्या कंपनीमध्ये काय असेल, आपलं डोमेन कोणतं असेल, बरं. काय असेल. तर डोमेन, प्रोफाईल आणि कुठल्या कुठल्या कंपनीजमध्ये हे फार्माचे जे प्रोजेक्ट म्हणा किंवा आपल्या ज्या सीट्स आहेत किंवा ऍप्लिकेशन हे अच्छा, चालतं, हा हा. तेवढं जरा एकदा सांगू शकतो का? ओके, हा. आता ही झाली, हे कम्प्लीट झाल्यानंतर ती एक IT मध्ये एंट्री करायची प्रोसेस. करेक्ट. आता ती प्रोसेस अशी आहे की तुम्ही जनरली एकदा डिग्री झाल्याच्या नंतर तुम्हाला एक लिंक्डइन म्हणून आहे. बरोबर. लिंक्डइन नंतर Naukri.com. .com. आता ह्या दोन ठिकाणी तुम्हाला स्वतःची प्रोफाईल क्रिएट करावं लागते. करेक्ट. म्हणजे तुमचं पूर्ण ऍड्रेस वगैरे, तुमचं म्हणजे जीमेल ID, सगळ्यात जे प्रोसिजर, एक CV म्हणून असतो, बरोबर. तो पूर्ण बनवावा लागतो. त्याच्यात तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं पास आउट, तुमचं पर्सेंटेज कसे वगैरे असते ते पूर्ण, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, Correct. तुम्ही कॉलेज लेवलला काय ऍक्टिव्हिटीज केल्या, तुमच्या हॉबीज, ह्या गोष्टी पूर्ण तिथं त्या CV मध्ये हे केल्याच्या नंतर बरोबर. तुम्ही तुमची ती प्रोफाईल क्रिएट करायची. मग त्यातून तुम्हाला ठरवायचं तिथून इंटरेस्ट. IT मध्ये सगळीकडे चांगलं होते. मग आता फार्माकोव्हिजिलन्स मध्ये, आता मी जे याच्यात करतो ते फार्माकोव्हिजिलन्स मध्ये. ओके. आता त्याच्यात अजून IT मध्ये यायचं मेडिकल कोडिंग आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट हे आहेत. मग त्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही तुमची प्रोफाईल क्रिएट करायची. बरोबर. त्याच्या रिलेटेड तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे जी, आणि मग तिथून तुम्ही हे केल्यानंतर तर तुमची आतमध्ये एंट्री रेग्युलर जे IT स्टुडंटची जे त्यांना त्या स्टेपने जावं लागतं, करेक्ट. त्या स्टेपने तुम्हाला फार्मामध्येच असणार. म्हणजे नॉर्मल आपलं जे लिंक्डइन असो, नोकरी असो, हो, आपण जे हो. नॉर्मल हे करतो तेच तेच. आपल्याला फक्त मेन काय की प्रोफाईल प्रोफाईल माहित पाहिजे आणि ते डोमेन माहित पाहिजे. एक लाईफ सायन्स म्हणून डोमेन आहे फार्माच्या याच्यासाठी, ओके. तो चूज करायचा. त्याच्या रिलेटेड जे HRs, पुन्हा त्याच्या जे रिलेटेड जे मॅनेजर्स त्या फील्डमध्ये काम करणारे, त्यांना फॉलो करायचे, ते पेजेस फॉलो करायचे, त्यांचे ओपनिंग कुठे आहेत ते चेक करायचे, त्याचे क्रायटेरिया काय, त्याचा म्हणजे ह्या गोष्टी पूर्ण हे करून तुम्ही ते चूज करू शकता. आता कसं आहे ना, जे लोक टेस्टिंग म्हणा किंवा डेव्हलपमेंट म्हणा, ओके, जे IT मध्ये जे इंजिनिअरिंग वगैरे करून जे करता लोक, बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त ही लाईफ सायन्स हा डोमेन वेगळा आहे. हो हो. तर त्याच्यामध्ये कोडिंग पार्ट येतो का फर्स्ट ऑफ ऑल, आणि आला तर तो किती लेवल पर्यंत आहे, जे समजा फार्ममधून त्यांना यायचं आहे
तर हो, कसं हो. असतं की मी हा क्वेश्चन का केला, नॉन आयटी वाले म्हणा किंवा फार्मावाले आयटी मध्ये यायचं म्हणलं की त्यांना आधी वाटतं की कोडिंग असेल, कोडिंग असेल की बरोबर. नाही म्हणत. तर मग तो पार्ट आहे का लाईफ सायन्सच्या डोमेन मध्ये? हो, आता मला काय या तिन्हीतला डिफरन्स सांगू का? हम्म. आता लोक कोडिंग, हम्म. फार्माकोविजिलन्स आणि सीडीएम, करेक्ट. तर मी फार्माकोविजिलन्स का चूज केलं? हम्म. क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट हम्म. आणि मेडिकल कोडिंग. ओके. म्हणजे असं म्हणजे मी कोणत्या गोष्टी जाऊ नये म्हणून नाही म्हणत, हम्म. बट जे मी अभ्यास केला त्याचा हम्म, हम्म. की त्याच्यात लिमिटेड ग्रोथ आहे. बरोबर. तरी फार्माकोविजिलन्स असं आहे की त्याच्यात तुम्ही स्वतःला ग्रो करू शकता, करेक्ट. म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या लेवल पर्यंत तुम्ही ग्रो करू शकता. हम्म, हम्म. इकडं म्हणजे हे नाही, इथं बी ग्रो तुम्ही करू शकता, बरोबर. बट जो मी एक्सपिरियन्स घेतला, जे माझं म्हणजे क्वालिफिकेशन, त्यात मी ते फार्माकोविजिलन्स मध्ये मला जरा ग्रोथ करू शकतो, त्याच्यामुळे मी तो चूज केलेला. ओके. हो. मग आता जेव्हा आपण हे करतो, वर्क करतो, ओके, ओके, ह्या हो. सगळ्या गोष्टी झाल्या की यार आपल्याला एखादी प्रोफाईल भेटली, हम्म. आपण गेलो आणि आपण सिलेक्ट झालो एखाद्या कंपनीमध्ये, आणि डेव्हलपमेंट मध्ये आणि टेस्टिंग मध्ये कसं किंवा ते काही जण कोडिंग करतात आणि काही जण टेस्टिंग करतात. हो. तर ऍक्च्युअल जो फील्ड वर्क आहे तुमचं, ओके. ओके, जे कंपनीमध्ये जे आपण वर्क करतो बरोबर. एखाद्या प्रोजेक्ट वरती, तर त्याविषयी कसं थोडंसं सांगतो अच्छा, का? हा. कसं काय करतात? आता हे टेस्टिंग, हम्म. डेव्हलपर हम्म. आणि लाईफ सायन्स हम्म. एक क्वाईट डिफरंट आहे. एकदम डिफरंट गोष्टी आहेत. करेक्ट. ऍक्च्युअली आम्हाला आतमध्ये एंट्री केल्यानंतर जो आम्ही वर्क करणार आहेत त्याच्यावर प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते. बरोबर. आणि आम्ही वर्किंग कोणत्या गोष्टीवर करणार, आम्हाला ऑलरेडी एक डेटा आलेला असतो. ऍक्च्युअली म्हणजे त्या फार्माकोविजिलन्स मध्ये जो लोक ड्रग घेतात, ते ड्रगचे त्याचे इफेक्ट लोकांवर कसे होतात, त्याची रिपोर्टिंग जे डॉक्टर आहेत, फिजिशियन, पुन्हा जे सोशल मीडियावर ह्या गोष्टी त्या कलेक्ट केल्या जातात. बरोबर. ते एका वेंडर असतो तो, त्यांना ते कलेक्ट करून त्यांच्या थ्रू ते आमच्यापर्यंत येते. म्हणजे जो प्रोजेक्ट असतो जो मेन स्पेसिफिक ज्या कंपनीचा, तो आमच्यापर्यंत येणार. मग त्या गोष्टी जे आमचं नॉलेज आहे, ते आमचं नॉलेज आम्ही तिथे युज करून ते एक ड्रग मॉनिटरिंग टाईप. ओके. ऍक्च्युअली म्हणजे त्या लोकांवर ऍक्च्युअली त्या ड्रगचा इम्पॅक्ट काय होतो? इम्पॅक्टच खरा किती, खोटा किती, समजा त्याचा इम्पॅक्ट किती होतो, त्याचे साईड इफेक्ट कसे आहेत, ह्या गोष्टी मॉनिटर करायच्या. आणि जिथं आम्हाला हा डेटा सबमिट करा, ते रेग्युलेटरी अथॉरिटी असतात. ओके. त्यांना तो डेटा आम्हाला सबमिट करावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यात बेनिफिट काय याचा, ऍक्च्युअली तुम्ही एखादा ड्रग लॉन्च केला, लोक तो घेतात ते बरोबर, पण त्याच्यावर कंट्रोलच नसणार. त्या ड्रग कसा लोकांवर वर्क करतो, कसा करतो, ह्या गोष्टी लोकांना त्याच्यावर कुणा तरी कंट्रोल पाहिजे ना. बरोबर. त्याचे साईड इफेक्ट काय, त्याचे लोकांना त्याचे साईड इफेक्ट होऊन लोक म्हणजे दगावू बी शकतात. पण त्याच्यावर कंट्रोल ठेवायसाठी आणि तो मार्केटमध्ये कसा चालतो, त्याचे इफेक्ट कसे, बरोबर, हे तिथे म्हणजे सोशल याचा युजफुल बरोबर हा होतो. म्हणजे आपण असं बोलू शकतो की तो प्री लॉन्च जे काय आपण करतोय मध्ये, जे लाईव्ह येणार आहे, जे समजा डिस्ट्रीब्युटरला त्याचा इफेक्ट कसा होतो त्याचा चेक करतो किंवा तो ड्रग्स एखाद्याला देऊन त्याचा साईड इफेक्ट काय किंवा काय, आणि त्याला ते मॉनिटर करायचं. आणि सगळं मॉनिटरिंग काम हे सगळं तुमच्याकडे. हो. आणि जर असं वाटलं, समजा जे रिपोर्ट गेले, समजा त्या हेल्थ अथॉरिटीचा त्याच्यावर कंट्रोल राहणार प्रत्येक, समजा ज्या भरपूर त्याच्यातल्या हेल्थ अथॉरिटी ज्यांना हे होतं ते मॉनिटर करणारे ती लोक, एखादा ड्रग वाटला हा जरा हार्मफुल आहे, लोकांना त्याचा इफेक्ट होऊ शकतो, मग ते त्या ड्रगवर पुन्हा बॅन आणू शकतात. ओके. आणि हे सगळं जे आहेत हे आता कसं आहे ना की हे जे आपण आधी एक्झाम्पल घेतलं की डेव्हलपमेंट असेल, टेस्टिंग असेल किंवा जे काही आयटी रिलेटेड फील्ड आहेत, हे सगळे ऑफिसमध्ये बसूनच वगैरे सगळं करतात. तर मग तुम्ही पण त्यांच्या सोबतच त्या टीम बरोबरच असता की तुमचे वेगळे फील्ड असते? हो, आम्हाला ऍक्च्युअली तिथं एक डेटाबेस असतो. ओके. एक डेटाबेस दिलेला असतो, प्रॉपर त्या डेटाबेसवर आम्हाला काम करावं लागतं. आणि त्या डेटाबेसमध्ये काही क्वेरी असतील, काही एरर असतील, तर त्याच्यासाठी जे कोर टेस्टिंग वाले डेव्हलपर या लोकांचा आम्हाला सपोर्ट घ्यावा लागतो त्या रिझॉल्युशन साठी. ओके. पण ऍक्च्युअली आमचं वर्क काय असतं की तो डाटा आलेला तो अनालाइज करायचा आम्ही. ओके. ते म्हणजे जे ट्रेनिंग नुसार जे त्यांनी जे आपल्याला ते एसओपी दिलेली त्याच्यानुसार ते पूर्ण अनालाइज करून तो मॉनिटर करायचा आणि तो डाटा नेक्स्ट याला सबमिट करायचा. ओके. छान. म्हणजे यार आपण आयटी मध्ये बॅकग्राऊंड नसून आपण एक आयटी मध्ये जाऊन आयटी वाल्यांसोबत काम करणं किंवा आणि तो एक्सपिरियन्स घेणं किंवा कसं कधी असतं की आपण फार्मामध्ये गेलो, जसं आपण आधी एक्झाम्पल घेतलं की आपण मेडिकल टाकू किंवा कंपनी करू, प्रोडक्शनला जाऊ किंवा मार्केटिंग मध्ये जाऊ, त्याच्यापेक्षा की एक आयटी मध्ये राहून
आपल्याच कोर फील्ड मध्ये काम करायची जी मजा आहे म्हणा किंवा जे एन्जॉयमेंट आहे ते चांगलं आहे. आणि बरेचसे कसं ना आपल्या इकडचे पण खूप सारे स्टुडंट आहेत, कॅन्डिडेट आहेत की ज्यांना ही इन्फॉर्मेशन माहित नाही की आयटी मध्ये पण आपली एक फील्ड आहे. म्हणजे तुमचीच जर सर फार्मा जर केला असेल ना तर तुमचीच कोर फील्ड, तुमच्याच कोर फील्डवरती तुम्हाला काम करायचंय. त्यात काही प्रोफाईल आहेत, लाईफ सायन्स सारखे डोमेन आहेत, अजून एक्सप्लोर करू शकता तुम्ही. आणि जर जॉब वगैरे चांगला भेटला तर तुम्हाला आणि त्याच्यामध्ये पॅकेज वगैरे कसं आहे, कारण कसं असतं ना की एखाद्याला वाटते की आम्ही नॉन आयटी मधून आयटी मध्ये जातो आणि कोडिंग वगैरे कमी असेल किंवा काय असेल म्हणून आम्हाला पॅकेज वगैरे पण नाही भेटणार. तर पॅकेज वगैरे कसं असतं त्याच्यामध्ये? पॅकेज वगैरे हे तर प्रत्येकाला सेमच क्रायटेरिया येणार. बरोबर. तुमचा परफॉर्मन्स, बरोबर, तुम्ही कसं वर्क करता तिथं, तुम्ही किती डेडिकेशन देता, करेक्ट, ह्या गोष्टी, आणि तुमची ग्रोथ पण त्याच्यात होतच राहणार. जी प्रॉपर जी एक प्रोसिजर ठरलेली आहे त्या प्रोसिजरनुसारच पॅकेज वगैरे होणार. पॅकेज म्हणजे सुरुवातीला तुम्हाला एक सॅटिस्फाय पॅकेज तुम्हाला देणार. करेक्ट. तिथून तुम्ही जसं तुम्हाला ग्रोथ करणार स्वतःला, जसं तुम्ही परफॉर्मन्स देणार, जसे तुम्ही गोष्टी हँडल करणार, त्याच्यानुसार तुम्हाला तुमचे प्रमोशन्स होणार, तुमचे इन्क्रिमेंट्स होणार. आणि जेवढ्या लेवलचं तुम्ही डेडिकेशन ठेवून करणार तेवढे तुम्हाला पॅकेज भेटणारच. म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल ग्रोथ चांगली आहे त्याच्यामध्ये. ग्रोथ चांगली आहे. ओके. म्हणजे असं काही नाही की आयटी वाल्यांना जास्त, इथं पण तुम्ही तेवढं स्वतःला ग्रो केलं तर तुम्हाला तेवढं पण पॅकेज होऊ शकतं. आणि आता तसं झालंय पण की असं काही नाहीये की फक्त आयटी वाल्यांनाच आहे किंवा काय, जे आयटी रिलेटेड जे पण काम करताय आणि हे असं नाही राहिले की तुम्हाला एक्सपिरियन्स किती आणि पॅकेज किती आहे, तुमच्याकडे स्किल किती आहे, तुम्ही इनपुट किती देताय आणि तुम्ही तुमचं किती त्याच्यामध्ये तुमचं इन्व्हॉल्व करून घेताय किंवा तुमचे किती आउटपुट तुमच्यामुळे कंपनीला किती फायदा होतोय, हे एक्सपिरियन्स नाही तुमच्या स्किलवरून येणार आहेत. तर हे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही फार्मामध्ये वगैरे मेडिकल बॅकग्राऊंडला जाताय तर आयटी मध्ये पण अशा फील्ड आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आणि जसं दीपकनी सांगितलंय, एक्सप्लेन केलं की त्याच्यामध्ये पॅकेज चांगला आहे, पर्सनल प्रोफेशनल ग्रोथ आहे आणि तुम्हाला आयटीला एक कनेक्ट म्हणून आपण राहू शकतो. म्हणजे जे फार्मावाले जे लोक आहेत त्यांनी फक्त एकच इंटेन्शन काय, मेडिकल टाकणे. आणि ज्यांना खरंच असं लोकांचा काही समज होता यार आपल्याला आयटी मध्ये जायचं म्हणजे इंजिनिअरिंगच पाहिजे, असं नाही. तुम्ही एमबीबीएस जरी केलं, बीएमएस जरी, बीएचएम, यांना पण तिथं त्या लाईफ सायन्स मध्ये तुम्ही तिथं करिअर आहे. करेक्ट. म्हणजे तिथं तुम्हाला आयटी मध्ये जर यायचंच असेल त्याच्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग करणं, बीसीएस ह्या गोष्टी करणं, फार्मामधून सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. फक्त याची ही अशी प्रोसेस आणि याचे कोर्सेस पण आहेत. तुम्हाला जर तुम्हाला रेफरन्स पाहिजे असतील, तुम्हाला म्हणजे त्याची आयडिया पाहिजे असेल तर त्याचे कोर्सेस पण आहेत. ओके. फार्माकोव्हिजिलन्स, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट, मेडिकल कोडिंग, याचे कोर्सेस पण आहेत. ओके. ते मार्केटमध्ये त्याचे क्लासेस वगैरे चालतात. हा, म्हणजे ज्यांना काही नॉलेजच नाहीये, नॉलेज नाही, बेसिक पाहिजे त्याच्यासाठी हे पाहिजे, तिथून तुम्ही कोर्सेस करून पण त्या गोष्टीचं नॉलेज घेऊ शकता. हा, म्हणजे जर तुम्ही फार्ममध्ये असाल आणि जर तुम्हाला आयटी मध्ये यायचं असेल आणि त्यामध्ये काही कोर्सेस पण आहेत मार्केटमध्ये, जसे की आता लाईफ सायन्सच्या डोमेनवरती 3 कोर्सेस सांगितले जसे ते, तर त्या कोर्सेस एक्सप्लोर करू शकता. आणि जसं तुम्हाला काहीच नॉलेज नाही तर ते कोर्सच्या हेल्पनी तुम्हाला आयटी मध्ये एंट्री करण्यासाठी एक आहे. आणि मला नाही वाटत की नॉर्मल जसं की आता कॉम्पिटिशन खूप चालू आहे, बरोबर. म्हणजे आयटी मध्ये आता डाऊन आहे सध्या आणि कॉम्पिटिशन खूप आहे. तर फार्मामध्ये तुमचं एक स्पेशल डोमेन आहे, स्पेशल तुमचे सीट असतील तेवढे त्या ऍप्लिकेशन प्रोजेक्ट मध्ये, तर तिथं सध्या तरी एवढी कॉम्पिटिशन नसेल किंवा आता हर एक गोष्टीकडे कॉम्पिटिशन आहे, बट एक आपण एक्सप्लोर करायला काय हरकत आहे. आणि पॅकेज चांगला आहे, पर्सनल प्रोफेशनल ग्रोथ पण आहे. बरोबर. आणि येस, चांगला फील्ड आहे. तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं तर कॉम्पिटिशन मॅटर करत नाही. ऍब्सोल्युटली करेक्ट. ऍक्च्युअली तिथे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह केलं, कॉम्पिटेटर किती आहेत काय त्याच्याशी काही फरक पडत काय फरक, तुम्ही तिथे प्रॉपर 100% डेडिकेशन दिलं, ऍक्च्युअली तुम्ही तिथं हे होणारच. करेक्ट. ही एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे की जसं तू सगळेच पॉईंट सगळे कव्हर केले आहेत की ज्यांना फार्मामधून एंट्री करायची आहे त्यांनी खरंच ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे ती ग्रॅब करा. आणि जसं दीपकने सांगितलंच किंवा मार्केटमध्ये कोर्सेस वगैरे आहेत त्या कोर्सेस पण बघा. आणि जे लोक फार्मामधून ज्यांचा फक्त माइंडसेट आहे किंवा थॉट प्रोसेस आहे की आता आपण फक्त मेडिकल आणि प्रोडक्शन मार्केटिंग ह्याच तिकडे जाऊ शकतो, तसं नसून आयटी मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर एकदा एक्सप्लोर करायला काय हरकत नाही. आणि जसं दीपकने सांगितलं, गो थ्रू करा सगळ्या प्रोफाईल, स्वतःहून थोडा स्टडी करा, नसेल तर कोर्सेस जॉईन करा. आणि आयटी मध्ये तुम्हाला यायला तुमचे प्रोफाईल आहेत आणि तुम्ही तुमच्याच कोर प्रोफाईलमध्ये तुम्ही काम करताय. सो दीपक, थँक्यू सो मच. तू म्हणजे आला, इन्व्हाइट केलं तर आता तो आला आणि तू प्रॉपर सगळं एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगितलं. आणि नक्कीच जे फार्मामध्ये जे काही आपले आता अपकमिंग जे काही हे आहेत सगळे मार्केटमध्ये त्यांना पण थोडंसं हेल्प होईल आणि ते करतीलच.
आणि येस, थँक्यू सो मच. आणि थँक्यू बोलावल्याबद्दल मला पण. येस, आणि तुम्हाला पण हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर हा शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, IT वाला देवकडून एक छोटंसं गिफ्ट. सो येस, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.